श्रीकृष्ण सर्वांना. पुढून बापरे काय चाललंय पुढून. इतके नख काढूस तर नख लागतो पोराला. हा विभाताई, विभाताई तुम्ही अनम्यूट व्हा. हॅलो. विभाताई अनम्यूट व्हा. हा, आवाज आला ताई आता? हो हो, आलाय आलाय. 50-51 पासून घ्यायचंय आपल्याला पुढे. हो, हा, 100 पर्यंत. सुरुवात करायची. हो हो ताई. हा, जय श्री कृष्ण. वसुदेव सुतम. विभाताई म्हणा. हा, भजन म्हणते दादा. होय होय, म्हणा म्हणा ताई. हा, भक्ती वाटा संतांनी दाविली, भक्ती वाट आम्हा संतांनी दाविली, विठ्ठलाचा खरा भक्त ज्ञानेश्वर माऊली, विठ्ठलाचा खरा भक्त ज्ञानेश्वर माऊली, रेड्या मुखी वेद मुखी बोलयाला लाविली, रेड्या मुखी वेद बोलया लाविली, विठ्ठलाचा खरा भक्त ज्ञानेश्वर माऊली, विठ्ठलाचा खरा भक्त ज्ञानेश्वर माऊली, निर्जीव भिंती त्यांना चालवून दाविली, निर्जीव भिंती त्यांना चालवून दाविली, विठ्ठलाचा खरा भक्त ज्ञानेश्वर माऊली, विठ्ठलाचा खरा भक्त ज्ञानेश्वर माऊली, मुक्ताईनी पाठीवरती मांडा भाजून दाविला, मुक्ताईनी पाठीवरती मांडा भाजून दाविला, विठ्ठलाचा खरा भक्त ज्ञानेश्वर माऊली, विठ्ठलाचा खरा भक्त ज्ञानेश्वर माऊली, तुका म्हणे इंद्रायणी गाथा कोरी दाविली, तुका म्हणे इंद्रायणी गाथा कोरी दाविली, विठ्ठलाचा खरा भक्त ज्ञानेश्वर माऊली, विठ्ठलाचा खरा भक्त ज्ञानेश्वर माऊली. ओव्या वाचते दादा. हो, घ्या घ्या. 50व्या पासून आहे. तो कर्मे करी सकळे परी कर्म बंधा ना कळे, जैसे न सिंपे जळी जळे पद्मपत्र, ज्याप्रमाणे कमलाचे पान पाण्यात असून पाण्याने लिप्त होत नाही, त्याप्रमाणे तो सर्व कर्मे करतो, परंतु धर्मरूप कर्मबंधनाने आकळला जात नाही. कायेने मनसा बुद्ध्या केवलैरेंद्रियैर्पपि, योगिनः कर्म कुर्वन्ति संग त्यक्तात्मशुद्धये, केवळ शरीराने, केवळ मनाने, केवळ बुद्धीने आणि इंद्रियांनी कर्मयोगी फलासक्ती टाकून कर्म करतात, म्हणून त्यांची चित्तशुद्धी होते,
ते अहंकार विरहित कर्मे करत असतात, म्हणून ते कर्म करीत असूनही शुद्ध असतात. देखे बुद्धीच भाषणे निजे, मनाचा अंकुर नुदैजे, ऐसा व्यापारू तो बोलीजे, शारीर उगा. पहा, जे कर्म बुद्धीला समजण्याचे पूर्वी व मनात विचार उद्भवण्या अगोदर होते त्या व्यवहाराला कायिक व्यवहार म्हणतात. हेच मराठे परियेशी, तरी बाळकाची चेष्टा जैशी, योगिये कर्मे करीती तैशी, केवळा तनू. हे स्पष्ट पाहिजे असेल तर ऐक. ज्याप्रमाणे तान्हा मुलांची हालचाल असते, त्याचप्रमाणे योगी केवळ शरीरानेच कर्म करतात. मग 5 भौतिक संचले, जेव्हा शरीर असे निंदले, तेथे मनची राहते ऐकले, स्वप्नी जेवी. शरीर हे 5 भूतांचे बनलेले असते, त्याप्रमाणे ज्याप्रमाणे एकटे मनच स्वप्नात व्यवहार करते. नवलेके धनुर्धरा, कैसा वासनेचा पसारा, देहा होऊ देई उजगरा, परी सुख दुःखे भोगी. अर्जुना, एक आश्चर्य पहा, या वासनेचा विस्तार केवढा आहे. ती देहाला जागे होऊ देत नाही, पण सुख दुःखाचा भोग भोगवते. इंद्रियाच्या गावी नेणिजे, ऐसा व्यापारू जो निपजे, तो केवळ उगा म्हणजे मानसाचा. इंद्रियांना ज्याचा पत्ता नसतो, असे जे कर्म उत्पन्न होते त्याला केवळ मानसिक कर्म म्हणतात. योगी तोही करीती, परी कर्मे तन बांधिती, जे सांडिली आहे संगती अहम भावाची. योगी तेही कर्म करतात, पण त्या कर्माने बांधले जात नाही, कारण त्यांनी अहंकाराची संगती टाकलेली असते. आता जहालिया भ्रमहत, जैसे पिशांचे चित्त, मग इंद्रियाचे चेष्टित विकुळू दिसे. आता ज्याप्रमाणे भूतांचा संचार झाल्यामुळे चित्तभ्रमाचा स्वाधीन झाल्यावर मग संचार झालेल्या माणसाच्या इंद्रियाच्या क्रिया आम्हे दिसतात. स्वरूप तरी देखे, आळविले ऐके, शब्दू बोले मुखे, परिज्ञान नाही. त्याच रूप तसे दिसते, हाका मारलेले ऐकू येते, तो तोंडाने शब्दांचा उच्चारही करतो, परंतु हे सर्व केल्याही त्यास जाणीव नसते. हे असो कांजे विण, जे जे काही कारण, ते केवळ कर्म जाण इंद्रियाचे. हे राहू दे, तो प्रयोजना वाचूनच जे काही करतो ते सर्व केवळ इंद्रियाचे कर्म आहे असे समजा. मग सर्वत्र जे जाणते ते बुद्धीचे कर्म निरुते, ओळख अर्जुना ते म्हणे हरी. मग श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, सर्व ठिकाणी जाण्याचे जे काम आहे ते खरोखर बुद्धीचे आहे असे ओळख. ते बुद्धी दुरे करुनी, कर्म करीती चित्त देऊनी, परी ते नैष्कर्मयापासून मुक्त दिसती. ते बुद्धीच्या प्रामुख्याने मनःपूर्वक कर्मे करतात, पण ते कर्मयोगी नैष्कर्म स्थिरीत प्राप्त झालेल्या पुरुषांपेक्षाही मुक्त दिसतात. जे बुद्धीची ये ठाऊनी तेही, त्या अहंकाराची सेची नाही, म्हणून कर्म करिता पाही चोखाळले. कारण त्यांच्यामध्ये बुद्धीपासून देहापर्यंत कोठेही अहंकाराचे स्मरण नसते, म्हणून अशा कर्माचे आचरण करीत असताही ते शुद्धच असतात असे समज. अगा करीते विण कर्म, तेची ते नैष्कर्म, हे जाणती सुवर्म गुरुगम्य जे. अर्जुना, कर्तेपणाचा अहंकार टाकून केलेले जे कर्म तेच निष्कर्म होय, ही गुरुकडून कळणारी मर्माची गोष्ट प्राप्त पुरुष समजतात. आता शांत रसाचे भरिते, सांडिता हे पात्राते, जे बोलणे बोला परोते बोलवले. आता शांत रसाचा पूर मर्यादा सोडून उंच बळत आहे, कारण बोलण्याच्या पलीकडील गोष्टीचे व्याख्यान करता आले. येथ इंद्रियाचा पांगू, जया फिटता आहे चांगू, जयासीची आती लागू परिसावाया. ज्याच्या इंद्रियाविषयीचा पराधीनपणा चांगल्या तऱ्हेने नाहीसा झाला आहे, त्यांनाच हे ऐकण्याची योग्यता आहे. हा असो अतिप्रसंगू,
न संदीपा कथा लागू, होईल श्लोक संगती भंगू म्हणून या ज्ञानेश्वर महाराजांच्या बोलण्यावर संत श्रोते म्हणतात, हे विषयानंतर करणे पुरे, कथेचा संबंध सोडू नकोस, कारण तसे करण्याने श्लोक संगतीचा बिघाड होईल. जे मना आकळीचा कुवाडे, घाघुसीचा बुद्धी नातुडे, ते देवाचे सुरवाडे सांगवले तुझ. जे मनाने आकलन करणे कठीण आहे, घासाघीस केली तरी बुद्धीला जे प्राप्त होत नाही, तो देवाच्या अनुकूलतेने तुला सहज सांगता आले. जे शब्दादी स्वभावे, ते बोलीची करी पहावे, बोलीची फावे तरी आणिके काय करावे, कथा सांगे. जे स्वभावच शब्दांच्या पलीकडचे आहे, ते बोलण्यात सापडले तर इतरांचे काय प्रयोजन. तेव्हा तू श्रीकृष्ण संवादाची चाललेली कथा सांग. हा अतिविशेषू श्रोत्यांचा, जाणोनी दास निवृत्तीचा, म्हणे संवादू दोघांचा, परिसोनी परीचा. श्रोतांनी अशी ही अतिशय उत्कंठा जाणून निवृत्तीनाथाचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात, कृष्ण व अर्जुन या दोघात चाललेले हे संभाषण एवढा वेळ ऐकले ते लक्षात देऊन या पुढे ऐका. युक्त कर्म फलम त्यक्ता, शांतिमाप्नोति नैष्ठिकीम्. अयुक्त कामकारेण, फले सक्तो निबंधते. कर्मफलांचा त्याग करून कर्म करणारा योगी अत्यंत श्रेष्ठ अशी शांती म्हणजे मोक्ष मिळवतो. कर्मयोगाचे ठिकाणी अयुक्त असलेला व फलांचे ठिकाणी आसक्त असलेला मनुष्य कामाचे योगाने प्रेरित झाल्यामुळे बंधन पावतो. मग श्रीकृष्ण म्हणे पार्थाचे, आता प्राप्ताचे चिन्ह पुरते, सांगेन तुझ निवृत्ते चित्त देई. मग श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, आता तुला कृत्य झालेल्या पुरुषांचे चिन्ह संपूर्ण सांगेन, तू चांगले लक्ष दे. तरी आत्मयोगे आथिला तो कर्मफळांची विटला, तो घरी घोनी वरिला शांती जगी. तरी ज्ञानयोगाने जो संपन्न झाला आहे आणि ज्याला कर्मफलांचा वीट आलेला आहे, त्याला या जगात शांती घरात घुसून वरते. येरू कर्म बंधे किरीटी, अभिलाषाची या गाठी, कळासला खुंटी कळ भोगाच्या. अर्जुना, त्याहून दुसरा प्रपंची कर्माचा बंधामुळे अभिलाषेच्या दाव्याने फलभोगाच्या खुंट्याला बांधला जातो. सर्व कर्माणि मनसा संन्यस्यास्ते सुखवशी, न द्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कारयन्. सर्व कर्माचा साक्षात नाही, मनाने संन्यास करून जितेंद्रिय देहवान पुरुष न द्वाराच्या या देहरूपी नगरात सर्व करूनही काही न करता वा न करिता आनंदाने पडलेला असतो. जैसा फळाची ये भावे, तैसे कर्म करी आघवे, मग न की जेची येणे भावे, उपेक्षी जो. फलांची इच्छा असलेल्या पुरुषाप्रमाणे तो सर्व कर्मे करतो आणि नंतर आपल्या हातून ती गोष्ट घडलीच नाही अशा अकर्तेपणाच्या समजुतीने त्याविषयी उदासीन राहतो. तो जयाकडे वासू पाहे, ते होती सुखाची सृष्टी होय, तो म्हणे तेथे राहे महाबोधू. तो जिकडे पाहतो तिकडे सुखमय सृष्टी होते आणि तो जेथे सांगेल तेथे महाबोध नांदतो. नवद्वारे देही, तो असुतुची परी नाही, परी तुची न करी काही, फल त्यागी. 9 छिद्रांच्या देहामध्ये वागत असूनही त्यांचे देहाशी तादात्म्य नसते, तो फलांचा त्याग करणारा कर्मे करीत असतात ही परिणामाच्या दृष्टीने पाहिले असतात काहीच करत नाही. न कर्तृत्वम न कर्माणि लोकस्य सृजती प्रभु, न कर्म फल संयोगम स्वभावस्तु प्रवर्तते.
विश्वाच्या कर्तेपणा कर्म अथवा कर्माच्या फलांशी संयोग यापैकी काहीही सर्वेश्वर उत्पन्न करत नाही. स्वभाव म्हणजे प्रकृती सर्व करते. जैसा का सर्वेश्वरू पाहिजे तो निर्वाळ पारू, परी तोची रची विस्तारू त्रिभुवनाचा. ज्याप्रमाणे सर्वेश्वर जर पाहिला तो वस्तुतः क्रियाशून्य असतो, परंतु तोच तिन्ही लोकांचा विस्ताराची रचना करतो. आणि न करता ऐसे मणिपे तरी कवणे कर्मी न शिंपे, जे हातू पाऊ न लिंपे उदास वृत्तीचा. आणि त्याच करता असे म्हणावे तर तो कोणत्याही कर्मात लिप्त होत नाही, कारण त्याच्या ठिकाणी असणाऱ्या उदासीनतेचा कोणताही अवयव अशुद्ध होत नाही, ज्याची उदासीनता किंचितही बिघडत नाही. योग निद्रा तरी न मोडे, अकर्तेपणा सळू न पडे, परी महाभूतांचे जळवाळे उभारी भले. त्याचा सहस्थितीचा दर भंग होत नाही व त्याच्या कर्तेपणा चोळवट नाही, असे असूनही तो महाभूतांचे समुदाय चांगल्या तऱ्हेने उत्पन्न करतो. जगाच्या जीवी आहे परी कवनाचा काही नोहे, जगची हे होय जाय तो शुद्धी ही नेणे. तो जगातील सर्व प्राण्यांना व्यापून असतो, परंतु केव्हाही कोणाच्याही आसक्ती धरत नाही. हे जग उत्पन्न होते व नाहीसे होते यास खबरही नसते. ना दत्ते कासेचित पापम न चैव सकृतं विभू, अज्ञानेनावृतं ज्ञानं तेन मुह्यन्ति जंतव. ईश्वर कोणाचे पाप घेत नाही, पुण्य घेत नाही. ज्ञान अज्ञाने आच्छादलेले आहेत, तेणे करून प्राणी मोह पावतात. पाप पुण्य अशेषे पासीची असुतो न देखे, आणि साक्षेही होऊ न ठके येरी गोठी कायसी. प्राणी मात्राकडून होणारी संपूर्ण पाप पुण्ये ही त्यांच्या अगदी जवळ असतात, तरी तो त्यांना जाणत नाही. काय तो त्यांच्या साक्षीही होऊ राहत नाही, तर मग दुसरी गोष्ट कशाला बोलायला पाहिजे. मै मूर्तीचे निमेळे तो मूर्तीच होऊनी खेळे, परी अमूर्तपणे मिळे बाधुलयाचे. सगुण स्वरूपाच्या संगतीने तो सगुण होऊन क्रीडा करतो, परंतु त्या समर्थांच्या निर्गुणपणाला भ्रष्टता येत नाही. तो सृजी पाळी संहारी, ऐसे बोलती जे चराचरी, ते अज्ञान गावधारी पंडू कुमरा. तो उत्पन्न करतो, पालन करतो, असे त्याच्या कर्तव्याविषयी सर्व लोकात वर्णन होते. अर्जुना ऐक, ते केवळ अज्ञान आहे. ज्ञानेन तु तज्ज्ञानम् येषां नाशी तत्मात्मनः, तेषामादित्यवत् ज्ञानं प्रकाशयति तत्परम्. परमात्म्याला जाण्याने त्यांचे अज्ञान नाश पावले आहे. त्यांना ते ज्ञान सर्व वस्तूच्या ठिकाणी जी वस्तू आहे तिचे सूर्याप्रमाणे प्रकाशन करते. ते अज्ञान जे समूळ तुटे, ते भ्रांतीची मसरे फिटे, मग अकृतत्व प्रगटे मज ईश्वरांचे. ते अज्ञान ज्या वेळेला संपूर्ण नाहीसे होते, त्या वेळेला भ्रांतिरूप काजळी दूर होते, आणि मग ईश्वरांच्या अकृतत्व प्रतीतीला येते. येथे ईश्वरू ऐकू अकर्ता, ऐसे मानले जरी चित्ता, तरी तोची मी हे स्वभावता आधीची आहे. आणि ईश्वर हे अकर्ता आहे असे जर चित्ताला पटते, आणि मुळापासून स्वभावात तो ईश्वरच मी आहे, तरी मी उघडच अकर्ता आहे. ऐसे निविवेके उदो चित्ती, तयासी भेदू कैच्या त्रिजगती, देखे आपुलिया प्रतीती जगची मुक्त. अशा विचाराने चित्तात उदय केला असता त्याला तिन्ही लोकात भेद कशाचा, तो आपल्या अनुभवाने सर्व जगच मुक्त आहे असे पाहतो. तद्बुद्धयस्तदात्मानः
तन्निष्ठात् परायण गच्छन्त पुनरावृत्ती ज्ञान निर्धूत कल्मषाः. त्या परब्रह्माचे ठिकाणी ज्यांच्या बुद्धी रंगल्या आहेत ते परब्रह्म त्याचा आत्मा आहे. ते परब्रह्मच आपण आहोत असा ज्याच्या बुद्धी निश्चय करतात त्यांच्याच ठिकाणी ज्यांचा अभिनिवेश आहे तेच आपण आहोत अशी भावना ज्यांच्या बुद्धी करत आहेत आणि जे तत्परायण आहेत त्यांच्याच निजध्यास त्यांच्या बुद्धी करतात त्या लोकांना पुनरपी संसार प्राप्त होत नाही. कारण ज्ञानाच्या योगाने त्यांचे दोष जैशी पूर्व दिशेच्या राऊळी उद्या येताची सूर्य दिवाळी की ये रे ही दिशा तियेची काळी काळी मा नाही. ज्याप्रमाणे पूर्व दिशा रूपी राजवाड्यात सूर्योदय रूपी दिवाळी झाली असता त्याच वेळेला दुसऱ्याही दिशातील काळोख नाहीसा होतो. बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी. बुद्धीच्या निश्चयाने आत्मज्ञान झाले म्हणजे साधक आपणच आपल्याला ब्रह्मरूप मानू लागतो आणि आपली वृत्ती पूर्ण ब्रह्माकार ठेवून तो रात्रंदिवस त्याच अनुसंधानात असतो. ऐसे व्यापक ज्ञान भले जयाची या हृदया दिवसी चाले तयाची समता दृष्टी बोले विशेषू काही. असे चांगले व्यापक ज्ञान ज्याच्या हृदयाचा तपास करत आहे ज्यांना प्राप्त झाले आहे त्यांची जी समता दृष्टी होते तिचे शब्दाने विशेष काय वर्णन करू. एक आपण पापाची जैसे ते देखती विश्व तैसे हे बोलणे कायसे नवलू येथ. ते असे आपल्याला ब्रह्मरूप पाहतात हे येथे सांगण्यात काय मोठे आश्चर्य आहे. परिदेवे जसे कविती के काही चिजन्य न देखे का विवेकू हा नोळखे भ्रांती ते जेवी. परंतु ज्याप्रमाणे देव हे लिहिलेले देखील केव्हा दारिद्र्याला पाहत नाही किंवा विचार हा ज्याप्रमाणे ओळखत नाही ना तरी अंधकाराची वाणी जैसा सूर्यो न देखे स्वप्नी अमृत नायके कानी मृत्यू कथा. किंवा अंधकाराचा मासला ज्याप्रमाणे सूर्याला स्वप्नातही दिसत नाही किंवा अमृताच्या कानावर मृत्यूची वार्ताही येत नाही. हे असो संतापू कैसा चंद्रू न स्मरे जैसा भूती भेदू नेणची तैसा ज्ञानी येते. हे राहू दे उष्णता कशी असते हे ज्याप्रमाणे चंद्राला आठवून ती लक्षात येणार नाही त्याचप्रमाणे ते ज्ञानी लोक प्राणांच्या ठिकाणी भेदाला जाणत नाही. विद्या विनय संपन्ने ब्रह्माणे गविहस्तिनी शुनिचैव श्वापाके च पंडिताः समदर्शिनः. विद्या व विनयाने युक्त असा ब्राह्मण गाय हत्ती तसेच कुत्रा आणि चांडाळ या सर्वांच्या ठिकाणी त्या ज्ञानी पुरुषांची दृष्टी सारखीच असते. अरे यार मग हा मशकू हा गजू की हा श्रपूचा द्विजू पहिले इतरू हा आत्मजू हे उरले के. मग त्यांच्या ठिकाणी हे चिलट आणि हा हत्ती किंवा चांडाळ आणि ब्राह्मण किंवा हा आपला मुलगा आणि हा पलीकडे असलेला परका हा भेद कोठून उरणार. ना तरी हे धेनू हे श्वान हे गुरु हे हिन हे असो कैचे स्वप्न जागतया. अथवा ही गाय आणि हे कुत्रे अथवा एक थोर आणि एक नीच हे कोठले हे राहू दे जागा असलेल्या स्वप्न कोठून पडणार. येत भेदू जरी की देखावा जरी अहंभाव उरला हो आवा
तो आधीची नाही आघवा, आता विषमू काही. जर अहंकार उरलेला असते तरच भेदाची प्रतीची येईल. तो अहंकार तर अगोदरच सर्व नाहीसा झाला, आता भेदभाव कुठला. इहैव तैर्जितः संगो येषां साम्ये स्थितः मनः, निर्दोषं हि समब्रह्म तस्मात् ब्रह्माणि ते स्थिताः. अशा समदृष्टीने ज्याने मन स्थिर झाले आहे त्यांनी या लौकिक संसारात जिंकले, कारण ब्रह्म सर्व भूतांचे ठिकाणी सम आहे व दोषरहित आहे, व यासाठी ते ज्ञानी पुरुष ब्रह्माचे ठिकाणी निश्चल झालेले असतात आणि म्हणून ते सर्वत्र सम आहेत. म्हणून मी सर्वत्र सदा सम, ते आपणाची अद्वय ब्रह्म, हे संपूर्ण जाणे वर्म समदृष्टीचे. म्हणून सर्व ठिकाणी सर्व काळ सारखे असणारे जे अद्वय ब्रह्म तेच आपण आहोत. हे जे समदृष्टीचे तत्व ते तो संपूर्णपणे जाणतो. जी ही विषय संगू न सांडिता, इंद्रिया ते न दंडिता, परिभोगिली निसंगता कामने विन. ज्यांनी विषयांचा संबंध टाकला नाही, इंद्रियांना शासन केले नाही, परंतु एक आपल्या ठिकाणी इच्छा नसल्यामुळे ज्यांनी अलिप्तता भोगली. जीही लोकांचे निआधारे, लौकिकेची व्यापारे, परी सांडिले निजसुरे लौकिकू हे. जे लोकांना अनुसरून लोक करतात त्याचप्रमाणे व्यवहार करतात, परंतु ज्यांनी लोकांच्या ठिकाणी असणाऱ्या अज्ञानांना त्याग केला आहे. जैसा जना माझी खेचरू, असतुची जनानो हे गोचरू, तैसा शरीरी परी संसारू नोळखे तया ते. ज्याप्रमाणे पिशाच जगात असून जगाला दिसत नाही, त्याचप्रमाणे तो देहधारी असूनही संसारी लोक त्याला ओळखत नाही. हे असो पवनाचे निमेळे, जैसे जळकी जळलोय, हे आणिके म्हणती वेगळे कल्लोळ हे. हे राहू दे, वाऱ्याच्या संगतीने ज्याप्रमाणे पाण्यावरचं पाणी लाटा रूपाने खेळते, पण लोक त्यास ह्या लाटा पाण्याहून वेगळ्या आहेत असे म्हणतात, तैसे नाम रूप तयाचे, एरवी ब्रह्मची तोसाचे, मन साम्य आले जयाचे सर्वत्र गा. ज्याप्रमाणे त्यांचे नामरूपाची गोष्ट आहे, एरवी ज्यांचे मन सर्व ठिकाणी साम्याला आलेले आहे, तो खरोखर ब्रह्मच आहे. ऐसे नि समदृष्टी जो होय, तया पुरुषा लक्षण ही आहे. अर्जुना संक्षेपे सांगे न पाहे, अच्युत म्हणे. अशा तऱ्हेने जो समदृष्टीने असतो त्या पुरुषाला लक्षण देखील आहे. अच्युत म्हणाले, अर्जुना मी तुला ते थोडक्यात सांगतो, त्याचा तू विचार कर. हा बस झालं न शिका. दृश्येत हा प्रियं प्राप्ती. विभाताई, हो हा बस बस इथपर्यंतच घ्या, बस झालं. झालं. हो हो 102 ओव्या झाल्या ताई. हो हो ठीक आहे, ओके. हा धन्यवाद दादा. हा नाही, हा हे घ्या ना, पसायदान पसायदान. म्हणा, पसायदान. पसायदान ना. हो हा अहो पसायदानचं पुस्तक आणलं. पसायदानचं हो दादा, घेते मी. हो हो घ्या घ्या. आता विश्वात्मके देवे, येणे वाचणे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान हे. देखळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जळो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणी जात
वर्षत सकळ मंडळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूतळी भेटो तया भूता चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे आलंछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिन्ही लोकी भजी जो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोके ये दृष्टादृष्ट विजयी हो आवेजी इथे येथे म्हणे श्री विश्वेश्वरराव हा होईल दान पसाव येणे परी ज्ञान देवो सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला. छान झालं ताई वाचन. थोडं चुकलंय दादा, क्षमस्व त्यासाठी. नाही नाही, काही चुकलं नाही, काही चुकलं नाही. व्यवस्थित झालंय, सगळं चांगलं झालंय. हो. आजच्या नाही कारण हा बोला ताई. बोला. बोला बोला. आजच्या या 50 ज्या ओव्या वाचलेल्या आहेत त्याच्यामध्ये मला प्रमुखतेने जे जाणवलं ते म्हणजे कर्तेपण, कुठल्याही कर्माचं कर्तेपण टाकून देणं हा हो. आजच्या या सगळ्यांचा मुख्य गाभा. आणि याच्यानंतर भगवंतांनी थोडेस ज्ञान विज्ञानाचं आणि द्वैत भावाचं, अद्वैत ज्या माणसाच्या ठिकाणी असतं, मी तूपणा ज्याचा सुटलेला असतो, त्या माणसाचं कर्म हे तुम्हाला ज्ञान मार्गाकडे किंवा सांख्य मार्गाकडे किंवा योग मार्गाकडे वळतं करतं. एवढासाच एक छोटासा गोष्टफरा मी या 50 ओव्यांच्या बद्दल सांगू शकतो. यापुढे रामदास दादांना जर अनम्यूट केलं तर ते व्यवस्थित आणखीन डिटेल सांगू शकतील. दादा आलेत का दादा? आहेत आहेत आहेत, रामदास दादा आहेत. नाही, त्यांना मी नमस्कार. नमस्कार ताई, आपण खूप सुंदर आणि छान वाचन केलं आणि प्रत्येक ओळी छान प्रकारे समजून सांगितलीत. आणि दादा आपण म्हणालात त्या पद्धतीने हा जो काही इथे कर्तेपणाचा अभिमान सोडणं हे पण सुंदर प्रकारे भगवंतांनी आपल्याला म्हणजे माऊलींनी सांगितलंय. महत्वाचं जे मला जाणवलं ते पहा की अंतःकरण चतुष्टय म्हणजे काय, मन बुद्धी अहंकार चित्त, त्याच अनुषंगाने येणारी जी काही कर्म आहेत, म्हणजे कायिक कर्म आहेत, मानसिक कर्म आहेत. मानसिक म्हणजे स्वप्न अवस्थेमध्ये आपण झोपलेलो आहोत आणि आपली इंद्रियांना काही त्याची जाणीव नाही, पण मनातून आपण म्हणजे स्वप्नात ती कर्म झालेली आहेत आणि त्याच्या सुखदुःखांचा अनुभव आपल्याला आलेला. म्हणजे चांगलं स्वप्न पडलं तर छान वाटेल, वाईट स्वप्न पडलं तर वाईट वाटेल असं. परंतु म्हणजे काही मानसिक, त्याच्यानंतर इंद्रियांसाठी म्हणजे जी फक्त इंद्रियांना जाणवणारी म्हणजे सुखदुःख आहेत, ती इंद्रियांशी विशेषाने असलेली कर्म आहेत. अहंकार ज्या कर्मांमध्ये आहे, म्हणजे हे मी करतो आणि हे माझ्यामुळे झालं किंवा मी हे करून दिलं, याच्यामुळे निर्माण होणारं अहंकारांचं कर्म आहे असं सांगत असताना इतर संत किंवा निवृत्ती असं म्हणतात की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या योगाने, म्हणजे तुम्हाला ते दैव योगाने तुम्हाला हे ज्ञान प्राप्त झालं माऊली, तुम्ही हे सर्व जगाला सांगताय, परंतु आता परत भगवंत काय सांगतात त्या मूळ मुद्द्याकडे या. तर म्हणजे छान असं वाटलं. पण त्याच्याही पुढे जाऊन म्हणजे भगवंतांनी काय सांगितलं, म्हणजे फार सुंदर सांगितलं, म्हणजे हे की सर्व जगाचा कर्ता, म्हणजे विश्वाची उत्पत्तीपासून सर्व जगाचा कर्ता मीच आहे आणि हे सर्व करत असताना सुद्धा मी त्याच्या बाबतीत उदासीन आहे, म्हणजे त्याचा अकर्ता सुद्धा मीच आहे. म्हणजे काय की त्याच्यामुळे मी क्वशनी लिप्त होत नाही. म्हणजे भगवंत कसा आहे, तर भगवंत त्याला अत्यंत सोप्या शब्दात सांगायचं तर न्यूट्रल आहे. त्याला काही म्हणजे तुमच्याविषयी फार म्हणजे हे याने करावं, आणि तो काही त्या सुखदुःखांची किंवा कुठल्या गोष्टींच्या मध्ये तो इन्व्हॉल्व नाहीये, तो त्या सर्वांहून परे आहे.
म्हणजे तो करता असून सुद्धा, म्हणजे सगळं करून सुद्धा तो काहीच न करणार आहे. हे इतकं गहन रहस्य आहे, म्हणजे कळायला थोडस अवघड आहे, परंतु सुंदर आहे. म्हणजे आनंददायक, मला त्याच्यातनं आनंद वाटतो स्वतःलाच हे जेव्हा समजतं तेव्हा, की आपण असं तुकाराम सुद्धा म्हणतात की सगळ्या जगाचा करता कोण आहे, तर परमेश्वर आहे. म्हणजे देह चाले कुणाच्या सत्तेने, तर परमेश्वराच्या सत्तेने चालतो. बरोबर, म्हणजे सगळा करता करविता हा परमेश्वरच आहे आणि त्याच्या संकल्पानेच चालतो, परंतु परब्रह्म हे त्याच्याही पुढे आहे. म्हणजे काय, की तो त्या सर्वांच्या बाबतीत, ह्या कर्माच्या बाबतीत तो उदासीन आहे. म्हणजे त्याला त्याच्याविषयी काहीच म्हणजे ही त्याची माया सर्व जगातली कर्म घडून आणती आहे. त्या मायेचा काही परिणाम त्या परब्रह्मावर झालेला नाहीये. आणि हे त्याचं ते अकर्तेपण आहे. म्हणजे ज्या व्यक्तीला हे परमेश्वराचं कर्तेपण आणि परमेश्वराचं अकर्तेपण अशा दोन्ही बाजूनी ज्याला जाणवेल, तो नैष्कर्म्य कर्म करणारा होईल. म्हणजे काय, की तो कुठल्याही कर्मांनी लिप्तच होणार नाही. म्हणजे तो योगी शरीराने सर्व कर्म करत राहील, परंतु तो अहंकाराने व्याप्त नाही. म्हणजे हे कर्म मी केलं, मी करतो, असं त्याला कधीच वाटत नाही. म्हणजे मला गोंदिवले महाराजांचं प्रवचनांमध्ये हे ते नेहमी सांगतात की राम करता. कोण करता? राम करता. म्हणजे काय, सगळं कोण करून घेतो? रामच करतो. बरोबर. आणि राम करता हे ज्याला कळलं, ज्या संतांनी आपल्याला हे सांगितलं की करता कोण आहे, राम आहे किंवा ईश्वर आहे, हे ज्याला कळायला लागलं, म्हणजे मी आयुष्यात काहीच करत नसतो, करणारा हा परमेश्वरच असतो, त्यावेळेला आपला अहंकार गळायला सुरुवात होते आणि आपण अहंकार सोडायला लागतो. पण याचा अर्थ असा नाही की कर्म पूर्णपणे टाकून द्यायचं, म्हणजे कामच नाही करायचं. म्हणजे मी काहीच नाही करणार, हातपाय हलवणारच नाही, घरातली कामं करणारच नाही, नोकरी करणारच नाही, असा त्याचा अर्थ नाही. म्हणजे मी काही करत नाही म्हणजे मी नोकरीला जाणार नाही किंवा मी घरातली कामं करणारच नाही, असा त्याचा अजिबात अर्थ नाही. सर्व कर्म करून सुद्धा ती कर्म ईश्वरार्पण आहेत आणि ती ईश्वराच्याच प्रेरणेने या जगात घडतात हे जाणणं, परंतु त्या कर्मांचा आरोप किंवा अध्यारोप त्या ईश्वरावर करणं हे सुद्धा चूकच आहे. कारण तो ईश्वर हा उदासीन आहे. म्हणजे परब्रह्माला तूच माझ्या आयुष्यात वाईट घडवलं, हा जो काही दोष देण्याचा प्रकार असतो तो अत्यंत चुकीचा आहे. म्हणजे मी त्यासाठी मागे एक सुभाषित आपल्या गटावर असं टाकलं होतं की महाभारतातलं सुभाषित काय, की मनुष्याच्या जीवनात घडणारी जी सुखदुःख आहेत, त्या सर्व सुखदुःखांना जबाबदार ही त्याची स्वतःचीच कर्म असतात आणि ती त्याच्या कर्मांचीच फळं असतात. कारण ते कर्म मी केलं, त्या कर्मांसाठी मीच कारणीभूत आहे आणि मीच ते करतो आहे, ही जी काही भावना आहे फलाशेची किंवा त्याच्यातून मिळणाऱ्या गोष्टींची, त्याच्यामुळेच त्या सुखदुःखांनी तो बद्ध आहे. ज्या वेळेला ती आशा सुटेल, ज्या वेळेला तो अहंकार सुटेल आणि ह्या जगामध्ये जे काही चाललेलं आहे ते सर्व त्या ईश्वराच्या संकल्पाने निर्मित असलेल्या योगमायेच्या वतीने चाललेलं आहे, परंतु तो भगवान अकर्ता आहे हे ज्याला उदासीन भावनेने कळालं, तो आपल्या आयुष्यात असणारी सर्व कर्म करतच राहील. म्हणजे प्रारब्धात जे जे आलं ते तो करत राहील. म्हणजे मी काल अशाच साधकांशी बोलताना असा विषय सांगितला की आपण नेहमी देवाची पूजा करतो किंवा देवाचं नामस्मरण करतो किंवा देवाकडे पाहून पूजा अर्चना सगळं करतो, पण आपलं तोंड नेहमी संसाराकडे असतं आणि पाठ देवाकडे असते. म्हणजे काय, तर संसारात आपली जी काही बडबड चाललेली असते ती सगळी, म्हणजे घरातली जी काही मंडळी बोलतायत किंवा काय सांगतायत, पाठीमागे काय चाललंय, हे सगळं कानाने आपण ऐकत असतो. आणि म्हणजे काय, तर आपलं तोंड संसाराकडे असतं आणि पाठ परमेश्वराकडे असते. म्हणजे अशा प्रकारे आपले वागणूक असता का म्हणे. म्हणजे पूजा करताना